आज मला भेंडीची भाजी खायची होती, पण त्याच नेहमीच्या पद्धतीने बनवलेली भाजी खायचा कंटाळा आला होता. त्यामुळे हा अगदी वेगळ्या चवीचा मसाला घालून भेंडीची भाजी बनवली आणि काय सांगू तुम्हाला, सगळ्यांनी खूप आवडीने फस्त केली. इथे मी भेंडी अर्धा किलो घेतली आहे आणि शक्यतो 1 ते 2 दिवस जुनी भेंडी वापरायची, कारण ती भेंडी चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान होते. त्यानंतर मी एक मीडियम आकाराचा कांदा अशा प्रकारे स्लाइस करून घेतला आणि त्याला मी 1 चमचा तेलामध्ये फ्राय करून घेते. कांदा थोडासा फ्राय झाला की त्यात 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं मी घेतलेलं आहे, ते सुद्धा त्यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे. साधारण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपला कांदा, लसूण आणि आलं व्यवस्थितपणे फ्राय झालेत. आता हे आपण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे हा मसाला तयार होतोय, तोपर्यंत अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट करायची आहे. आता मी एका कढईत साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि ते व्यवस्थित फुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच कढईत मी 2 चमचे तीळ भाजते. ते सुद्धा व्यवस्थितपणे कलर थोडासा चेंज होईपर्यंत आणि फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित भाजले गेले की आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे ओलं खोबरं घेतले. तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता, पण त्याला भाजायची गरज नाही, ते आहे असंच तुम्ही वापरू शकता. मी इथे ओलं खोबरं थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणि हे साधारण लालसर कलर याला आला की आपण हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता खोबरं मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर केले. त्याचसोबत मी इथे वापरते एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि तो आहे आलू भुजिया शेव. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही 0 नंबर शेव वापरली तरी चालेल, पण आलू भुजिया शेवला खूप छान चव असते. आणि ती आलू भुजिया शेव मी पाव कप इथे वापरलेली आहे. आणि हे सारं आपण मिक्सरवर बारीक करून घेतलंय. त्यानंतर आपण जे कांदा, लसूण आणि आल्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते सुद्धा मी मिक्सरवर बारीक करून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती इथे आपण एकत्र करतोय. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करतोय 2 चमचे लाल मिरची पूड, 2 लहान चमचे धनेपूड, त्याचसोबत 2 लहान चमचे जिरेपूड, 1 लहान चमचा हळद, क्रश केलेली कसुरी मेथी साधारण 2 चमचे मी इथे वापरली आहे. त्याचसोबत 1 चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे. आणि हे सारं मिश्रण आपण मिक्स करतोय. हा आपला सिक्रेट मसाला खूपच चविष्ट बनतो. तुम्ही याला हवं तर 15 दिवसांपर्यंत स्टोअर सुद्धा करू शकता. पण जर तुम्ही याला स्टोअर करणार असाल किंवा हा साठवायचा असेल तर त्यात ताजी कोथिंबीर अजिबात वापरायची नाही आहे. आणि हे मिश्रण वाढताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे हा मसाला आरामात 15 ते 20 दिवस टिकतो. इथे तुम्ही टेक्स्चर बघू शकता, खूपच छान टेक्स्चर आले. याची मूठसुद्धा खूप छान बनते. जर याची मूठ बनत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा तेल ॲड करू शकता. आता मी पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मी साधारण अर्धा चमचे जिरे घातलेत. जिरे चांगले तडतडले. आता इथे जिरे छान फ्राय झालेले आहेत.
आता मी त्यामध्ये अशा प्रकारे चिरलेली भेंडी घालते. तुम्ही इथे बघू शकता मी भेंडी फार बारीक चिरलेली नाही आहे. आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवूनच आपल्याला ही भेंडी परतायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, भेंडी 1 ते 2 दिवस शिळी करूनच आपल्याला ती वापरायची आहे. भेंडी जर 1-2 दिवस शिळी असेल तर त्याला तार सुटत नाही आणि भाजीला खूप छान गडद हिरवा कलर येईल. खूप जणींची तक्रार असते की भेंडीच्या भाजीला कलर चांगला येत नाही, तर त्यांनी मी सांगितलेली ही टिप नक्की लक्षात ठेवा. भेंडीच्या भाजीला गडद हिरवा रंग हवा असेल तर भेंडी हाय फ्लेमवरच परतून घ्या. शिवाय ताजी भेंडी जरी तुम्ही आणली तरी सुद्धा 1 ते 2 दिवस भेंडी ठेवून ती शिळी झाल्यानंतरच वापरा. आता इथे मी भेंडी व्यवस्थितपणे परतून घेतलेली आहे. आता मी त्यात ॲड करते एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता, तो इथे मी घालते आणि तो सुद्धा आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे. इथे मी भेंडी भाजताना मीठ वगैरे अजिबात वापरलेलं नाही आहे. त्याचसोबत घरी माझ्या मटार अवेलेबल होते, तर म्हणून मी साधारण पाव कप मटार इथे घातलेत. तुम्ही हवं तर टोमॅटो आणि मटार स्किपसुद्धा करू शकता. आता मी इथे हे सारं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. आपली भेंडी आता व्यवस्थितपणे फ्राय झालेली आहे. आता आपण त्यामध्ये आपला सिक्रेट मसाला घालूया. हा मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी साधारण 3 मोठे चमचे हा मसाला वापरलेला आहे आणि उर्वरित मसाला मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. कोणत्याही अशा भरवा भाजीला तुम्ही हा मसाला वापरू शकता. आता मी गॅस बारीक केला आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. त्याचसोबत भेंडीला चटपटीत अशी चव येण्यासाठी मी 1 लहान चमचा चाट मसाला इथे घातलेला आहे. तुम्ही हवं तर आमचूर पावडरसुद्धा इथे वापरू शकता. आणि हे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. वरून मी मगाशीच जी दाखवली ती देठासकट कोथिंबीर मी इथे चिरून घेतली आहे. देठासकट कोथिंबीर जर तुम्ही वापरली तरी सुद्धा भाजीला खूप छान चव येते. आणि ही आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आता भेंडीला झाकण लावून आपण साधारण 5 मिनिटं याला वाफ येऊ देऊया. 5 मिनिटानंतर मी एकदा याला पुन्हा मिक्स करून घेते, जेणेकरून भेंडी खाली चिकटणार नाही. आणि पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मी याला वाफवून घेते. आता तुम्ही इथे बघू शकता ही आपली भेंडीची भाजी मस्त नवीन चवीची चटपटीत अशी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. सोबतच अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.